सृष्टि बस एक आवाज आ रही थी, किसकी थी? चला तर आपला 15चा ग्रुप तिन्ही वर्कशॉपला जाईल, बट इंटरचेंज होईल. सर हॅपी जर्नी सर. बाय. सबस्क्राइब. रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राइब. आत्ता वाजतात सकाळचे 6 आणि आपली टीम झाली आहे रेडी डिपार्चरसाठी. तुम्हाला पूर्ण आयटनरी आणि व्हेन्यू पण दाखवणार आहे. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग दिस व्लॉग. त्या आपण थांबलेलो आहे ब्रेकफास्टसाठी आणि लेट्स चेक व्हॉट वी हॅव इन द ब्रेकफास्ट. काय काय ब्रेकफास्टला? इडली लिमिटेड. तुम्ही काय काय घेतलंय? हाऊस इट? कसं आहे? खाल्लं का? खुश वेंटू. साक्षी सांगेल. साक्षी कसा चाललाय प्रवास? हा, पोरांनी त्रास दिला का? व्हॉलेंटियर. वा वा. काय संपवायचं सगळं आहे, सोडायचं नाही आहे काही. ओसवाल आवडली का इडली? कशी आहे? हां चला आपल्याला जायचं आहे पुढे. साडेसहाला निघाल्यानंतर ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आपण आराम नावाच्या हॉटेलला आणि आता साधारणतः 1 वाजतात. 6 तास लागलेले आहेत आणि इथून आपण चेक इन करणार आहोत रेडियंट हॉटेलला. हॉटेलची टूर पण तुम्हाला देणार आहे आणि कॅमेरा फ्लिप करून समोरचा रूट पण दाखवतो. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग दिस ब्लॉग. एंटरिंग इन द सिटी आणि इथून सरळ 1-2 किलोमीटर गेले की आपलं हॉटेल आहे. दिस इज हाऊ द रोड्स ऑफ कोल्हापूर लुक लाईक. आणि हे आहे कोल्हापूरचं आयकॉनिक सिग्नल. तुम्ही माझ्या एका रीलमध्ये पण पाहिलं आहे. इथून आपण पुढे जाणार आहोत. 6 तासाच्या ट्रॅव्हलनंतर आपण पोहोचलो आहे आपल्या हॉटेलला आणि हे आहे हॉटेल रेडियंट कोल्हापूरचं आणि त्यांनी कॉलेजचं वेलकम केलेलं आहे. दिस इज रिअली ॲप्रिशिएटेड. वेलकम MES गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स ऑटोनॉमस. दिस इज हाऊ दे हॅव डन. आणि हे असे 5 फ्लोअरचं हे हॉटेल आहे. इथे आल्यानंतर यांचं इथे रिसेप्शन आहे आणि इथे वेटिंग एरिया आहे. रूमचं डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी झालेलं आहे. आपण वर झाल्यानंतर रूमचं टूर मी तुम्हाला देणार आहे. सो दिस इज हाऊ द रूम इज लुकिंग. छोटे आहेत त्या मानाने. आय वुड डाऊट की 4 लोक याच्यात बसतील का. सो असे TV आहे, 2 बेड आहे त्याच्यात आणि इथून आल्यानंतर इथे असे वॉशरूम आहे. सो दिस इज हाऊ द फर्स्ट फ्लोर रूम इज लुकिंग. सो वी आर गोइंग ऑन द 5th floor where lunch arrangement has been done and this is how away from the lift is looking like. आता वाजतायत 3:30 आणि आपण चाललोय सर कनेरी मठाला. तर एक्सायटेड आहात का? येस. अतुल सर रेडी टू गो. अतुल सर कसा एक्सपिरियन्स? खूप छान. फूड आवडलं का? हो. फूड वॉज गुड. आता कनेरी मठाला आपण जाऊन एन्शियंट विलेज संस्कृती काय ते बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पुढे पाहत राहा. जाऊयात आपण. चलो लेट्स गो. हॅलो हाय. से हाय टू माय कॅमेरा. पियुष लक्ष कुठे? झोपला का? झोपला? तो काय करतोय? इकडे इकडे. से हाय टू माय कॅमेरा. झोपले? हाय हॅलो. हाऊ आर यू सर? आय एम गुड. हाऊ आर यू? जेवण कसं होतं? एकदम मस्त. जेवण छान होतं. काय आवडलं जेवणात? सगळंच आवडलं. आईस्क्रीम डबल स्कूप खाल्ले. उद्या मँगो आहे. आज कुठला मिळाला तुम्हाला? व्हॅनिला होता. त्यानंतर त्याने काहीतरी ड्राय फ्रूटचा होता, गुलकंद होता. रात्री नाही, आता उद्या. हॅलो पांडेजी. से हाय टू माय कॅमेरा. हाय कॅमेरा. हाय सर. एकटा का बसलाय? असंच. हाय समृद्धी. हाऊ आर यू? फूड आवडलं का? हाऊ वाज इट? सगळ्यात चांगला आईस्क्रीम आवडलं मला. एक्सायटेड? हॅलो हॅलो मॅम. आता आपण आलो कनेरी मठाला आणि पुढे आपण कुठल्या गार्डनला जाणार आहोत? दिव्य गार्डन आणि म्युझियम. हे दोन्हीचे ग्लिम्सेस आपण आपल्या व्ह्युअर्सना दाखवूया आणि चला पुढे बघूया गार्डन.
चलो मॅम. एक्सायटेड? मॅमने खूप कष्ट घेतलेत पेमेंटसाठी आणि एंट्री फीस 200 रुपीज आहे. ऑनलाईन कदाचित 50 रुपये दाखवेल, पण अडल्टसाठी 200 आणि किड्ससाठी 100 रुपये. बरोबर आहे ना मॅम? सो आम्ही आहोत 125 पीपल विथ 6 फॅकल्टी अँड वी आर गोइंग टू वॉच द गार्डन अँड देन म्युझियम. तुम्हाला पण त्याची टूर देतो. चलो मॅम, चलते. चलो. ही आहे आपली टीम. से हॅलो टू माय कॅमेरा. हाय. हॅलो. चला. 200 रुपये एंट्री फीस आहे पर स्टुडंट. चाललंय. 200 रुपये एंट्री फीस आहे. पांडे सांगितलं का? हा म्हणा 200 रुपये पर. सबस्क्राईब. येस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला 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 लवकर चला. सांभाळून सांभाळून. काय केलं? हे बघा, इथून आल्यानंतर हे एंट्री आहे. इथे तिकीट विंडो आहे इथे. आणि इथून आल्यानंतर हे गार्डन आहे. इथून आपण पुढे जाऊन गार्डन बघणार आहोत. हॅलो. हे बघा, असं गार्डन आहे. इकडे बघा मागे. हे बघा, इथे आता फाउंटेन बंद आहे, पण आणि असं आर्टिफिशियल फाउंटेन बनवलंय. हे इथं ब्रिज केलं आहे. आय टूक लॉट ऑफ फोटोज हिअर आणि इट वॉज वर्थ विजिटिंग. आणि इथून आल्यानंतर अशी ट्रेन आहे आणि इकडनं ट्रेन येते. आय शो यू. माझे स्टुडंट्स गेलेत आणि त्यांची ट्रेन इकडनं येणार आहे. अँड दिस इज हाव द ट्रेन इज. हॅलो. से हाय. हॅलो सर. हॅलो. क्या बात है. How was it? It was fun, sir. It was fun. Srushti, how was it? Was it worth? It was amazing. Thrilling था. Recommended. Yes. Highly recommended. Value for money. What's the ticket? 30 rupees. Yes, sir. Okay. So you should go. Ticket. 2 rounds. जाना चाहिए. जाना चाहिए. 2 राउंड. 2 round. 30 रुपीज में. Yes, sir. Okay. हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय हा म्युझियमकडे येतो. इकडनं आपण गार्डन पाहिलं आणि इकडनं दिस इज द वे फॉर टुवर्ड्स द म्युझियम. अँड वॉट यू आर गेट टू सी हिअर इज इफ यू लुक ॲट दी साइन बोर्ड यू हॅव म्युझियम, प्राचीन शिव मंदिर, अन्नछत्र, सत्संग भवन, माया महल, तारांगण, भूत बंगला आणि 70 थिएटर. सो लेट्स गो अँड चेक आउट वॉट दे ऑल हॅव इन दिस. आत्ता वाजतात 5:30 आणि साधारण 4 वाजता आम्ही चेक इन केलं होतं, तर तासभर लागला बिकॉज वी क्लिक लॉट ऑफ फोटोज दॅट. आणि आत्ता म्युझियमकडे चाललो आहे. मी मगाशी सांगितलं होतं एंट्री फीस ही 200 रुपीज आहे फॉर अडल्ट आणि किड्स असेल बिलो 14 इयर्स तर 100 रुपये एंट्री फीस आहे. इट्स व्हॅल्यू फॉर मनी. सो तुम्ही म्युझियम आणि गार्डन हे दोन्ही इन्क्लूड करून घ्या तुमच्या एंट्री फीसमध्ये. आपण आता म्युझियमकडे चाललो आहे आणि बघूया म्युझियममध्ये काय काय आहे बघायला. घाबरवता नाही, आम्ही घाबरलोच नाही याच्याने. कुछ तो नीचे से निकलेगा. हाँ सर,
सर कुछ तो निकलेगा नीचे से। किधर है? यहाँ से कोई तो निकलेगा सर बाहर। And we are going to share the feedback. How was it? सृष्टि will share. सृष्टि बस एक आवाज आ रही थी, किसकी थी? सृष्टि was everywhere. चलो, it was worth. Look at something amazing. It's a miniature city. So small houses are built to give a touch of a town. Look at, म्हणजे एक्झॅक्ट छोट्या घरांसारखं दिसतंय हे. आणि जर पाहिलं तुम्ही तर असं छोटं कुठलं तरी गाव बसलंय असं दिसतंय. सो लुक ॲट दिस, अमेझिंग. द अटेन्शन इज गिवन टू ऑल मायन्यूट डिटेल्स. चाललोय. कुठलं म्युझियम आहे? सिद्धगिरी. हा, सिद्धगिरी म्युझियम आहे. आणि हे पूर्ण एक्सप्लोअर करायला 1 तास लागतो आणि 200 रुपये एंट्री फीस मध्येच हे इन्क्लुडेड आहे. हे असं पूर्ण म्युझियम आहे आणि असं आत जायचंय. 2 क्रेडिट जायचं इथे घेऊन यायचं पोरांना. तयार नाही. भगीरथ त्यांनी गंगा आणलेली आहे, काही दाखवलं बघायचं. पाहून झालेला आहे आणि आता आपली सगळी मुलं निघाली आहेत लेझर शोला. इकडे ट्रॅडिशनल शेती कशा पद्धतीने केली जाते ते दाखवलेलं आहे. इकडे पेरणी चाललेली आहे आणि इथे नांगरणी चाललेली आहे. मला अजूनही कॅमेरा नेऊन दाखवतो. इकडे जी भात शेती असते आणि दुसऱ्याही काही शेतातल्या ॲक्टिव्हिटी इथे हुबेहूब नमूद केलेल्या आहेत. त्याचे दिसते ते त्याने गाव वसवलेलं आहे वडाच्या झाडाखाली. आणि टिपिकल गावातली घरं कशी असतात, हे ते झाडाचं इथे जास्त उंबरठा. आणि ते त्यांनी आर्टिफिशियली चावडी बनवलेली आहे आणि ते लोक गप्पा मारतात. तिकडे वासुदेव आहे त्या घरात. अशा प्रकारे काय गारुड्याचा खेळ चालला इकडे. बेहूब साप आणि गारुडे आहेत. हां, एन्शियंट शिव मंदिर, अतिशय जुनं शिव मंदिर आहे.
हे होती कंप्लीट टूर कण्हेरी मठची. जर तुम्ही माझं पर्सनल ओपिनियन विचारलं तर इट्स व्हॅल्यू फॉर मनी. त्यामुळे मला वाटतं तुम्ही जर कोल्हापूर एक्सप्लोअर करायला येत असाल तर यू कॅन कीप दिस इन युअर आयटनरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. 5 वाजता आहेत संध्याकाळचे 8, 8:30. आता आम्ही आहोत लोकल ऑटोमध्ये. हे बघा अतुल जाधव सर आहेत, सुमित गायकवाड सर आहेत. मॅडम इकडे बघा, लोकल ऑटो कसा वाटतंय? आणि इथून आपण चाललोय मंदिरात दर्शनासाठी. सुमित सर कसं वाटतंय? लोकल ऑटोचा. चला दर्शन घेऊया आपण. आत्ता वाजता संध्याकाळचे 9 आणि आम्ही आलो आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला कोल्हापूरच्या ची अंबाबाई. तिथे थोडं रोडस्टाचं काम चाललेलं आहे त्यामुळे पार्किंगची खूप म्हणजे व्यवस्था नाही आहे. इथे चालत यायला लागतं 1.5 किलोमीटर साधारणतः. मी ऑटो हायर केला आहे आणि तुम्हाला दाखवतो मंदिरात ना अजून आपल्याला काय बघता येतं ते. हे बघा, हे एंट्री केल्यानंतर असं दिसतंय. संध्याकाळ झाल्यामुळे जरा गर्दी कमी आहे. आपण आत जाणार नाही, बाहेरूनच मुखदर्शन घेणार आहोत. बघूया मंदिराच्या परिसरात अजून काय. हे काय मंदिर आहे. आमच्या मॅडम चालल्यात घाईघाईने दर्शनासाठी. बघू ओटीचं सामान मिळतंय का. आत्ता वाजतात रात्रीचे 9:30 आणि माझ्या मागे जे बघता तुम्ही ते अंबाबाईचं मंदिर आहे कोल्हापूरचं. उशीर झाल्यामुळे लवकर दर्शन झालं. खूप वेळ लागला नाही, 15 ते 20 मिनटातच दर्शन झालं. त्यामुळे हे सजेस्टेड टाईम आहे. पण आत कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे काही ग्लिम्सेस घेता नाही आले. अँड दॅट्स गुड एनिवेज, कारण लोक नुसते फोटो काढत बसतात. सो त्याचे काही मी फुटेजेस ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकलो, पण इट वॉज गुड एक्सपिरियन्स. सो आता इथून आपण जाणार आहोत हॉटेलला आणि सकाळी आहे इंडस्ट्री व्हिजिट. सो आता संध्याकाळचे काही ॲक्टिव्हिटी कवर करता आले तर, नाहीतर मग इंडस्ट्रीचे काही तुम्हाला ग्लिम्सेस दाखवतो. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. हा आहे आपला डायनिंग एरिया आणि इथे मुलं बसून रात्रीचं जेवण करतात. इथेच आम्ही दुपारचं लंच पण केलं होतं. उद्या दुपारचं लंच पण इथेच असणार आहे. इकडे त्यांनी फूड काउंटर लावलं आहे. त्यामुळे इथे एक सेक्शन आहे, त्याच्या पलीकडे घेतलं की दुसरं एक सेक्शन आहे आणि आत पण असे VIP लॉन्स आहेत. बट दे हॅव गिवन ॲक्सेस टू आवर स्टुडंट्स. हॅलो शुभम. शुभम जेवतोय का? काय काय जेवायला? Where I'm standing right now is the Menon Alcove company आणि इथे आपण इंडस्ट्री व्हिजिटसाठी आलेलो आहे. कंपनीमधले ते ग्लिम्सेस अलाउड करत नाही बिकॉज ऑफ द लिगॅलिटी. पण कंपनी आणि कंपनीची टूर. सो वी विल बी टॉकिंग इन दिस व्लॉग ऑल अबाउट दॅट. सो एन्श्योर यू वॉच दिस व्लॉग टिल द एंड अँड इफ यू न्यू टू द चॅनल रिमेंबर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हॅलो सर. हॅलो सर, तुम्ही काय चला. divided into 3 groups. They have 3 different workshops. एक ईस्टर्नचा अजून दुसरे काहीतरी आहे. सो यू टू गेट अ बेटर एक्सपिरियन्स ग्रुप हॅज टू बी लिमिटेड. आपल्याकडे 43 स्टुडंट्स आहे. सो वी विल बी मेकिंग देम 15-15चे 3 ग्रुप आणि ते ग्रुप एक्सचेंज होईल. पहिला ग्रुप समजा पिस्टला गेला तर दुसरा ग्रुप कदाचित असेंब्लीला जाईल आणि तिसरा ग्रुप असं. तर आपला 15चा ग्रुप 3 वर्कशॉपला जाईल बट इंटरचेंज होईल. ओके. त्यामुळे मी काय करणार आहे, आता नंबर्स देणार आहे. ते नंबर तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्या नंबरच्या पुढे 15-15चे असे 3 ग्रुप्स होतील. ओके. सो इथून 15 तिथे होईल दॅट विल बी 1 ग्रुप. तिथून 30 होईल तो 1 ग्रुप. त्यामुळे तुम्ही त्याचे शफल वाजा तुम्हाला पाहिजे असेल तर कोणाला एका ग्रुपमध्ये. आज आपने जो सीखा है इन फ्यूचर में आप BBA के बाद MBA करोगे या कुछ भी करोगे. MBA में आपका सिलेक्शन डिपेंड ऑन योर स्किल सेट्स. आप क्या चुनना चाहते हो. अगर आपने HR चुना, फाइनेंस चुना तो एज ए HR आपको टेक्निकल इन्फॉर्मेशन बहुत ही मैटर करती है. एज ए ऑर्गेनाइजेशन क्या होता है, कैसे रन होता है, या अगर आपको बेसिक नॉलेज भी मिला ना, यू आर द बिग. सो थैंक यू वंस अगेन. आपको कोई इमोशन है, On behalf of Maharashtra
Trust Education Societies, Garwari College of Commerce. So we are really thankful to you, sir, Amit sir and Sachin sir both. Gift for you. So I request Shubham to please present it to Shubham mention Tejas sir's name. So thanks to him as well. Can we once again have a big round of applause? Thank you so much, sir. Once again. So here we are officially declaring that the visit comes to an end. You will directly go in a disciplined way, make a queue of 2, and will reach to the bus. So let me give you a brief idea about the company. The company is located in the MIDC area of Kolhapur, and in all they have 3 workshops. One was the first one which we visited was a brake one, and the detailing which was given to us was just amazing. Other 2 were, one was the forging, and the third one was about die. So this company makes a spare part for a lot of automobile companies. And provide to the domestic market as well as the international market. So that's all. Instagram, and this one is the reality. सो आज दुसरा दिवस आहे इंडस्ट्री विजिटचा आणि आज आमची दुसरी बॅच चेक इन केलेली आहे IB आणि CA ची. सो हाऊ इज युअर ट्रॅव्हल एक्सपिरियन्स? आणि उद्याचा काय प्लॅन आहे? उद्याचा प्लॅन आहे आमचा सकाळी उठायचं, ब्रेकफास्ट करायचा आणि इंडस्ट्रियल वापस झोपी जायचं. अच्छा, the one who missed the visit for this year, do you want to leave any last year करना चाहिए था. ओके, चलो enjoy your सर. हैप्पी जर्नी सर. बाय. लाइक, सब्सक्राइब. Remember to like, share and सबस्क्राइब. ही आहे प्लीज शुगर फॅक्टरी आणि मुलं आपण 2 टीम केलेत, एक गर्ल्सची आणि एक बॉईजची. इकडे बॉईजची टीम आहे आणि नंतर आपण एक्सचेंज करणार आहोत. दिस इज हाऊ दिस बिग युनिट लुक्स लाईक. वाह.